तारीख 3 मे 2006 रोजी 13 दिवस मृत्यूशी झुंज. भाजप नेते प्रमोद महाजन यांनी आणि हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला त्याने. तो दिवस होता 22 एप्रिल 2006 आणि वार शनिवार, वेळ सकाळचे 7. एवढ्यात बेल वाजली आणि प्रमोद महाजन यांच्या पत्नी यांनी दार उघडलं. तेवढ्यात समोर प्रवीण महाजन टी-शर्ट आणि जीन्सची पॅन्ट घातलेले होते. प्रमोद महाजन यांचा धाकटा भाऊ प्रवीण महाजन, दोघांची तुम्ही झाली आणि त्यांच्यात चर्चाही झाली, पण ते समजून घेण्याविषयी जास्तच भडकत होते. पण अचानक खिशातून बंदूक काढली 32 बोरचं आणि वाट न बघता त्यांनी 3 गोळ्या झाडल्या आणि याच कारणाने त्यांचा मृत्यू झाला. पोलीस रिपोर्टनुसार ते अख्खं पिस्तूल खाली करणार होते, पण पिस्तूल जाम झाला आणि तर गोळ्या सुटल्या नाहीत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.